भंडारा शहरात स्वच्छतेसाठी नंदगोपाल फाउंडेशन भंडारा आणि कृतिशील नागरी समाजाच्या नेतृत्वात 2 ऑक्टोबरला गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता पदयात्राचे आयोजन करण्यात आले। गांधी चौकातून सुरू झालेली ही पदयात्रा त्रिमूर्ती चौक आणि राजीव गांधी चौक मार्गे पूर्ण झाली। पदयात्रेत मोठ्या प्रमाणात कॉलेजचे विद्यार्थी, डॉक्टर आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला। स्वच्छता संदेश फलक, घोषवाक्य आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। रॅलीच्या माध्यमातून अस्वच्छतेच्या विरोधात एक लोक चळवळ उभारून प्रशासनाला स्वच्छतेबाबत संदेश देण्यात आला। लांजेवर मी इथे प्रॅक्टिस करतो, पीडियाट्रिशियन आहे आणि नंदगोपाल फाउंडेशनचा संस्थापक आहे। माझ्यासोबत नंदगोपाल फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते आणि इतर सामाजिक संस्थांचे लोक आहेत, नागरिक आहेत। आज आम्ही 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भंडारा, स्वस्थ भंडारा ही पदयात्रा जनजागृतीच्या उद्देशाने इथे आयोजित केली। ह्या पदयात्रेला माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी हिरवी झेंडी देऊन शुभारंभ केला आणि रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा एवढ्या लोकांनी इथे सहभाग दिलेला आहे, त्यांच्याबद्दल धन्यवाद। तर आपल्याला माहिती आहे की भंडारा शहरात आणि परिसरात कचऱ्याचे ढीग इतरत्र आहेत आणि ह्या अस्वच्छतेमुळे आरोग्याचे, पर्यावरणाचे जे समस्या आहेत ते उद्भवत आहेत। त्या दृष्टिकोनातून हे सगळं साफ होणं जरुरी आहे। त्यासाठी एक नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि शासन प्रशासनाकडून नागरिकांनी काय मागण्या आहेत त्यासाठी आम्ही इथून 365 दिवस पाठपुरावा करू आणि कार्य करू। त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे जनजागृतीचा कार्यक्रम। आम्ही त्यासाठी एक सॅम्पल एरिया म्हणजे दत्तक घेतला, एक क्षेत्र आम्ही दत्तक घेतलेलं आहे आणि त्याला आम्ही एक मॉडेल म्हणून आम्ही त्याच्यात काम करू, जनजागृती करू आणि शासनालाही आम्ही काही जे नियम बनवलेले आहेत। मोदीजींनी 2014मध्ये स्वच्छ भारत मिशन हे राबवलं आणि त्यानंतर 2016ला बरेच नियम आले। त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 त्यानुसार अंमलबजावणी होत नाही आहे। त्यात सगळ्यात मोठी गंभीर समस्या जी आहे ती प्लास्टिकची आहे आणि सिंगल यूज प्लास्टिक हे 2022 सुधारित नियमानुसार बंद झालेलं असूनही सर्रास मार्केटमध्ये, बाजारामध्ये विकत आहे आणि लोकही त्याच्याबद्दल जागरूक नाही आहे आणि ते आपल्या रक्तामध्ये येऊन राहिलं मायक्रोप्लास्टिकच्या स्वरूपात आणि आपल्याला आरोग्याचे प्रश्न आणि पर्यावरणाला सगळे प्रश्न आहे। तशा बऱ्याचशा 7 मागण्या आहेत आमच्या, त्या आम्ही निवेदन लगेच देऊया। तर मला अशी अपेक्षा आहे की लोकही जागृत होतील समोर आणि शासन प्रशासनाच्या खांद्याला खांदा मिळून आम्ही त्यांच्याकडून हे काम करून घेण्यात सक्षम होऊ। तर तुम्ही काय सांगाल त्या नगर परिषदेला, तुमचं काय म्हणणं आहे? नगर परिषदला जनतेप्रती जबाबदारी बनवणं खूप जरुरी आहे। मला असं वाटतं की जनता जागरूक होणं त्यासाठी गरजेचं आहे। आम्ही तेही करू आणि प्रशासन, मला असं वाटतं की शेवटी लोकतंत्र देश आहे, त्यांना आमचं मानावंच लागेल। त्याचप्रमाणे मी असं सांगतो की आता समोर निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये लोकप्रतिनिधी जे कोणी उभे होणार आहेत त्यांनी हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाला जनतेत न्यावं। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी जाहिद शेख, भंडारा।